नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी, झटपट आणि चविष्ट अशी हिरव्या घेवड्याची सुकी भाजी। घरात रोज बनणारी पण खूप टेस्टी लागणारी ही भाजी शेवटपर्यंत नक्की बघा। मी दाखवलेल्या पद्धतीनुसार तुम्ही जर भाजी बनवली तर नक्कीच तुमच्या कढईमध्ये भाजी शिल्लक राहणार नाही, याची गॅरंटी मी देते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या रेसिपीसाठी मी इथे पावशर हिरवा घेवडा हाताने सोलून घेतलेला आहे, चिरून घेतलेला नाही। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, एक मीडियम आकाराचा टोमॅटो, थोडासा कढीपत्ता आणि लसूण खोबरं एक चमचा घेतलेला आहे। तुम्ही लसूण खोबऱ्याच्या ऐवजी लसणाच्या कुड्या ठेचून वापरल्या तरी चालू शकतात। घेवडा स्वच्छ पाण्याने एक दोनदा धुवून घ्यायचा आहे। नंतर गॅसवरती एक कढई ठेवून द्यायची आहे। त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपण सोलून घेतलेला जो घेवडा आहे तो याच्यामध्ये परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, काही लोक हा घेवडा कुकरमध्ये शिजवतात, परंतु आपण या रेसिपीमध्ये कुकरचा वापर करणार नाही। आपण त्याला कढईमध्येच तेलावरती वाफवून घेणार आहोत। तेलामध्ये घेवडा परतताना त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून घेवडा हा लवकर परतला जातो, शिजला जातो। या प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतो, परंतु खरंच घेवड्याची भाजी ही खूपच अप्रतिम चविष्ट बनणार आहे। त्यासाठी ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे। घेवडा वाफेवरती शिजत आहे तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेणार आहोत। एक मीडियम आकाराचा जो कांदा आहे तो मीडियम साईजमध्ये कट करून घेणार आहोत। कांद्याने या भाजीला गोडसरपणा, हलकासा गोडसरपणा येतो, त्याच्यामुळे पावशर घेवड्याच्या शेंगेला एक मीडियम आकाराचा कांदा इतकं प्रमाण योग्य आहे। त्याचबरोबर आपण एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत। पावशर भाजीसाठी एक मीडियम आकाराचा टोमॅटो हे प्रमाण योग्य आहे। याने हलकासा आंबटपणा भाजीला येतो। जास्त प्रमाणातही टोमॅटो घालू नये, नाहीतर जास्त प्रमाणात भाजी आंबट होऊ शकते। चला तर मग बघूया आपली घेवड्याची शेंग कुठपर्यंत शिजलेली आहे। घेवड्याची शेंग शिजवताना अधूनमधून ती हलवत राहावी, जेणेकरून ती खाली करपणार नाही। तुम्ही बघू शकता, हवी तेवढी आपली घेवड्याची शेंग ही वाफेवरती शिजलेली नाही, याचाच अर्थ तिला अजून शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। साधारणतः 20 मिनिटांनंतर चेक केल्यावरती आपली घेवड्याची शेंग ही 80% इतक्यापर्यंत शिजलेली आहे आणि आपल्याला 80% शिजवायची आहे, 100% शिजवून घ्यायची नाही। ही घेवड्याची शेंग दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यावी। त्याच कढईमध्ये आता आपण फोडणी करून घेणार आहोत। थोडंसं तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून घ्यावा। नंतर बारीक चिरलेला जो कांदा आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यावा। कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा। तुम्ही बघू शकता, आपला कांदा छान परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो घालून द्यायचा आहे। टोमॅटो ही छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे मसाले घालून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम इथे मी लसूण खोबरं घातलेलं आहे। तुम्ही याच्या ऐवजी लसणाच्या पाकळ्या सुद्धा ठेचून घालू शकता। लाल तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे। अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे। कांदा लसूण मसालाही तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे। ही प्रोसेस करणंही तितकंच गरजेचं आहे। तेलामध्ये मसाले छान परतू द्यायचे आहेत 1-2 मिनिटे। नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून झाकण लावून 2 मिनिटं त्याची वाफ काढून घ्यायची आहे। या प्रोसेसमुळे भाजीला एक वेगळाच फ्लेवर, टेस्ट येतो। तुम्ही बघू शकता, आपले जे मसाले आहेत ते तेलामध्ये छान असे परतले गेलेले आहेत। कडेला असं त्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जो घेवड्याची भाजी परतून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे। माझ्यावरती विश्वास ठेवून ही भाजी अशाच पद्धतीने नक्की तुमच्या घरी करून पहा। ही भाजी तुम्ही डब्यालाही देऊ शकता, लंचला खाऊ शकता, डिनरला खाऊ शकता, परंतु ही भाजी शिल्लक राहणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने केली तर। आता आपली भाजी छान अशी मसाल्यामध्ये परतून झालेली आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतक्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, कारण की 80% घेवड्याची भाजी ही शिजलेली आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। पाणी, मीठ आणि भाजी संपूर्ण एकमेकांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर साधारणतः 5 मिनिटापर्यंत ही भाजी शिजू द्यायची आहे। झाकण लावून द्यायचं आहे। संपूर्ण भाजीमधील पाणी जेव्हा आटेल तेव्हा गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता, आपण हाताने चेक करूया भाजी शिजली आहे का नाही ते। आता आपली भाजी 100% शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरी ही भाजी बनवली तर नक्कीच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ही भाजी आवडणार आहे।
तुम्हालाही जर ही घेवड्याची भाजी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा, मजेत रहा. धन्यवाद.